नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं नाशिकचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे। राजकारणाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये घडामोडींना वेग आला। शिवसेना ठाकरे गटासाठी ही चिंतेची बाब ठरतीये। सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ आता ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे हे देखील पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। शिंदे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे। आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिंदे यांनी मी कुठल्याही दुसऱ्या राजकीय पक्षातून शिवसेनेत आलेलो नाही। माझा राजकीय जन्मच शिवसेनेत झालाय। गेली 3 दशकं मी पक्षासाठी काम करतोय। शाखा प्रमुखापासून आजपर्यंतचा माझा प्रवास सर्वांना माहिती आहे। मात्र इतकी वर्षे होऊनही मला विधानसभेची उमेदवारी मिळालेली नाही याचं दुःख वाटत असल्याचं सांगत प्रखडपणे त्यांनी आपला नाराजी व्यक्त केली। तसंच पुढील निर्णय घेण्याआधी त्यांनी स्थानिक कार्यकर्ते व हितचिंतकांचा सल्ला घेणार असल्याचंही स्पष्ट केलं। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार विलास शिंदे यांच्यासोबत 8 ते 10 माजी नगरसेवक देखील नाराज आहेत। हे सर्वजण एकाच वेळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतात। येत्या रविवारी मुंबईत विलास शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटाला आगामी महापालिका निवडणुकांआधी मोठा धक्का बसू शकतो। आता या गळतीला ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते कसं थांबवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।